आपण पहिल्यांदा काय बनवतोय? शेजवान पॉम्फ्रेट. शेजवान पॉम्फ्रेट. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? पापलेट, सिमला मिरची, कांदा, स्प्रिंग ओनियन, कॉर्नफ्लोअर, लिंबू, टमॅटो केचप, शेजवान चटणी, आलं, लसूण, रेड चिली सॉस, सोया सॉस, आले लसूण पेस्ट, ग्रीन चिली सॉस, लाल सुक्या मिरच्या, काळी मिरी आणि मीठ. साहित्य बघायला जाऊया कृतीकडे. आपल्याला काय करायचं बरं ना? पहिले ह्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. बाउल लागेल ना? ओके. ह्याच्यामध्ये आपण पहिले हे पापलेट काढून घेऊया. ह्याच्यामध्ये मीठ, ही आलं लसूण पेस्ट, आणि सोया सॉस. मॅरिनेशन करायचं. हो. ओके, आता अजून काय टाकायचं याच्यात? ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर करू. ओके, तिथे तेल कडकडीत तापलेलं आणि आपलं मॅरिनेशन पण झालेलं आहे. ओके, आता काय करायचं मला सांग पहिलं. आता आपण त्याच्यासाठी हे डीप फ्राय करून घ्यायचंय आणि नंतर ते एका सॉस मध्ये टाकायचंय. आधी सॉस करून घेऊया. हो, आपण आधी सॉस करू. ओके, सॉस साठी काय काय पहिलं मला? पहिले मिरी, लाल सुक्या मिरच्या, आणि आलं आणि लसूण. आता हे थोडंसं परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये नंतर कांदा आणि त्या सगळ्या भाज्या. हो का. आपण हे काय टाकलं? सिमला मिरची घातली आणि हे स्प्रिंग ओनियन. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक सॉसेस टाकूया. ते हा रेड चिली सॉस, सोया सॉस 1 चमचा. हो, 1 चमचा. शेजवान चटणी 2 चमचे. हो. टोमॅटो सॉस. हां, आणि टोमॅटो केचप तो थोडासा कमी, कारण का तो जास्त गोड असतो. आणि हे हां, आणि ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस मध्ये काय काय असतं? हा घरी बनवायचा का आपण बाहेरून आणायचा? हां, बाहेर पण मिळतो. बाहेर ह्याच्यात व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी पण असते. आपण घरी केलं तर तो थोडा वेगळा होऊ शकतो. बस का अजून? हां, बस. ओके, गरम करू जरा. हो. वास मस्त आला. लिंबू वगैरे सगळ्यात शेवटी ना? हो हो, सगळ्यात. ओके, आता त्यात काय करायचं म्हणूस तू? आता ह्याच्यामध्ये आपण ते डीप फ्राय करून घेऊया, जे मॅरिनेट करून ठेवलं होतं. मी ह्याच्याकडे बघतो, तू ह्याच्याकडे बघ. हे साधारण 15 मिनिटं तरी मॅरिनेशन आपल्याला करायला लागतं. हो, 20 मिनिटं वगैरे, 20 ते 30 मिनिटं. वाव, मस्त आवाज येतो ना? हो. घरी असाच येतो का? हो. कमी करू कमी. त्याला शिजायला फार वेळ नाही लागत. मासे लवकर डीप फ्राय केले की शिजतात, त्याच्यामुळे फार काळ तेलात ठेवण्याची गरज नाही. बंद करू? हो हो, चालेल. आता हे ह्याच्यातून ह्याच्यात. हो. काढ एक पाहिजे. तो आता गॅस बंद केला तरी चालेल. बंद करू? हो. आपल्याला फक्त ते सॉस मध्ये घोळवायचे ते फक्त.
ते आता जवळजवळ रेडी झालेले आहेत हो, खाण्यासाठी. ते व्यवस्थित एकदा त्याच्यात मिक्स केले की झालं रेडी. मस्त, वास पण छान आला. हे आपल्याला असंच खाता येईल ना? हो, तर हे स्टार्टर सारखंच आहे. येस, गुड.